संपूर्ण देशात शाळेतल्या मुलांसाठी मध्यान्ह आहार दिला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण देशात पहिल्यांदाच आता कॉलेजच्या मुलांना सुद्धा फक्त दुपारचं जेवणच नाही तर सकाळचा नाश्ता सुद्धा कॉलेजमध्ये मिळणार आहे. योजना काय आहे याच्याबद्दल माहिती पाहूया. तर बघा, एकूण 12वी पर्यंतच्या मुलांना नाश्ता आणि जेवण मोफत कॉलेजमध्ये देण्याचा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे तेलंगणा राज्य. यांनी नाश्ता आणि जेवण हे 12वी पर्यंतच्या मुलांना देणार आहेत. याच्या अगोदर 8वी पर्यंतच्या मुलांना ही सुविधा तेलंगणामध्ये होती. याच्या अगोदर आंध्र प्रदेश हे राज्य हे कॉलेजच्या मुलांना दुपारचं जेवण देणारं पहिलं राज्य ठरलं होतं. पण नाश्ता आणि जेवण दोन्ही देणारं राज्य हे तेलंगणा पहिलं आहे, लक्षात ठेवा. सध्या देशभरामध्ये ज्या मध्यान्ह आहाराची योजना आहे त्या योजनेचं नाव आहे पीएम पोषण योजना. पीएम पोषण म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. ही जी योजना आहे याचं जुनं नाव मध्यान्ह भोजन योजना होतं. 2021 मध्ये या योजनेचं नाव बदललेलं आहे. आणि मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात भारतामध्ये 15 ऑगस्ट 1995 ला झालेली आहे. आणि या योजनेसाठी खर्च केंद्र सरकार 60% व राज्य सरकार 40% करत असतं. याच्या अगोदर पहिल्यांदा ही योजना 5वी पर्यंतच होती. नंतर 2004 साली ही योजना 8वी पर्यंत याची मर्यादा वाढवलेली आहे. आणि जर 8वीच्या पुढे जर मध्यान्ह आहार द्यायचा असेल तर त्याचा सगळा खर्च राज्य सरकारला करावा लागतो. म्हणजे केंद्र सरकार फक्त 8वी पर्यंतच या योजनेचा लाभ देतं. आणि अशा प्रकारे शाळेमध्ये मध्यान्ह आहार सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य होतं तमिळनाडू. के कामराज मुख्यमंत्री असताना 1956 साली तमिळनाडूमध्ये ही मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आलेली होती. तर जर तुम्ही एमपीएससी सरळ सेवा किंवा पोलीस भरतीची तयारी करताय तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर आपण दर्जेदार बॅचेस सर्व कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते कोर्सेस तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे ते सर्वांनी नक्की डाउनलोड करा.